हॅलो, कुठं आहेस? अरे काय नाही, घरी बोर होत होतं ना, म्हणून मॉल मध्ये आली शॉपिंग करायला. तू कुठे आहे? तुझ्या मॉल मध्ये आहेस का नाही? त्याच्या बाहेर थार घेऊन उभारलोय बघ. अय थांबा. नाही नाही साहेब, आम्ही तिघ तर नाही तर तुम्हाला नेलं असतं. माया तेरे वेकणनू तेव्हा मधी बसलाय, नाही तर तुम्ही होते. वाटलं त्याला सोडून येतो. हा वेकणनू झुक चरखा गली दे बिच गावा. ओ भैया, एक चिकन टिक्का लगाओ. ला 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 ला. मॅम मॅम मॅम, जर तुम्ही याच्यासोबत ब्रेकअप केला तर हा आयफोन तुम्हाला. ब्रेकअप. बधीर राहिला तू, बधीर. धोका देऊन गेली तुला ती. बधीर मी नाही, हा. बधीर तू आहे. कस काय? बहीण आहे ती माझी. हे तिथे आहेत हा. पता चला कि गलत लेके मैं पता निकला. ओ सासूबाई, हे घ्या तुमची मुलगी. नको मला. जावई बापू, मी तुम्हाला आधीच सांगितले, एकदा दिलेला माल परत घेतला जाणार नाही. मेरा मोबाईल. चालो मोबाइल चुराते हो. निकालो मोबाइल, निकाल. तू निकाल मोबाइल. आसमां के परे ले रहा हूँ मैं इसका सब ले. झूठ सच का वहाँ कायदा ही नहीं. कॉंग्रॅच्युलेशन्स, तू फोर व्हीलर घेतली. हो. तुझा स्टेटस बघितला आता. व्हिडिओ कॉल कर ना, बघू दे तुझी फोर व्हीलर. तुला थोड्या वेळात कॉल करू का? थोडं ट्रॅफिक मध्ये. हा हा चालेल, बाय. हा, बाय. पप्पा, मला तुमचं बालपण कसं गेलं सांगा ना. अरे आम्ही शाळेत जायचो ना, म्हणजे तुझी आजी मला शाळेत घेऊन जायची ना. 4-4 किलोमीटर आम्ही चालत जायचो. तुमच्यासारख्या स्कूल बस आलं वायफाय. मित्रांनो, मला माहिती आहे आज धुलीवंदन आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की भांग वगैरे पिऊ नका. त्यांनी काय होतं की कोणाचा वाढदिवस आहे ते एकतर लक्षात राहत नाही, आणि तसं पण गुढीपाडव्याच्या दिवशी असल्या गोष्टी करणं मला काही पटत नाही. कारण सगळा दिवाळीचा जो कार्यक्रम आहे त्याचा विचका होतो ना. त्यामुळे असं करू नका. तुमची जर आज ॲनिव्हर्सरी आहे तर ती गपचूप एन्जॉय करा, आणि नाताळ जो हा सण आहे त्याचा मस्तपैकी श्रीखंडाचा केक कापून आस्वाद घ्या. आणि परत एकदा तुम्हाला हॅपी ॲनिव्हर्सरी आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. बघ, मी ठरवलंय, काही झालं ना तरी मी अशाच मुलाशी लग्न करीन ज्याचा कमीत कमी पगार महिन्याचा 5 लाख रुपये. 5 लाख? 5 लाख खूप होतंय. 2.5 लाख वगैरे ओके ना? ठीक आहे ना, मग मी 2 जणांशी लग्न करीन. अगं बर, 2.5 लाखही नसेल तर समजा 1 लाख वगैरे असेल तर? ठीक आहे, मग मी 5 जणांशी लग्न करीन. 10,000 आलं की मला सांगा. बाळा, कुठे आहेस? आज कोणी कोल्ड्रिंक प्यायला दिलं तर पिऊ नकोस हा. आजकाल लोक कोल्ड्रिंक मध्ये काही मिक्स करतात. तू घरी ये, मी पुरणपोळी बनवली आहे आणि कटाची आमटी पण बनवली आहे. काय झालं?
प्रोफेशनल मावा गावण्याचं तोंड उघडा ना. प्रोफेशनल लायसन कुठे कुठे घे साईडला पावती कर. विकास मतदानाचं चिन्ह लक्षात आहे ना आपलं, जरा लक्ष राहू दे. हो नाही आबा, तुम्हाला नाही निवडून देणार. अहो गावची प्रगतीच नाही केली तुम्ही. बघा ना गाव कसं आहे आपलं. हा नाही, तुम्हाला नाही संधी देणार. काय देऊ? मला खरं बोलायची ताकद पाहिजे, जगायला थोडी जिद्द पाहिजे, आणि जमलं तर थोडीशी अक्कल द्या. साहेबांना क्वार्टर आणि 5 बोले मुगाची डाळ दे रे. तुमच्याजवळ 2 चॉईस आहेत. कोणत्या? एक तर शेजारणीला सोडा आणि दुसरी? आणि दुसरी 5,000 रुपये देऊन मला सोडा. खरंच? तू काही बोलशील तर नाही ना? नाही. मी जीपे करतो, 1 मिनिट. आले का? आले. आणि काळजी घ्या, काळजी घे. चला सोडा आता. सोडलं जा. अरे मला बाजारात सोडून द्या. तू बाजारात सोडायचं बोलत होतीस? मग काय. आणि शेजारणीला मी बोलते की तू रिक्षा करून ये. तुम्हाला काय वाटलं? सर, तुम्हाला तुमच्या लहानपणी कोणत्या गोष्टीची भीती वाटायची का? हो, पावसाळ्याची. ते कसं काय? अहो, रात्रभर पडणारा येऊ पाऊस, सकाळी शाळेला जाताना बरोबर बंद व्हायचं. आपण आपली शाळा किंवा कॉलेज कसं स्वच्छ ठेवू शकतो? घरी बसून. शाळेमधील असा कुठला प्रश्न आहे का ज्याचं उत्तर तुम्हाला आणखी मिळालं नाहीये? सर म्हणायचे अभ्यास कर, मोठा झालास की कार मधनं फिरशील. मग ते का गाडी घेऊन यायची? कल्पना करा तुम्ही एका जहाजात आहात आणि तो जहाज डुबणार आहे, तर तुम्ही कसे वाचाल? कल्पना करायचं बंद करणार. सर, एवढ्या प्रश्नाचे तुम्ही एकदम उत्कृष्ट उत्तर दिलं, तर तुम्ही लहानपणी अभ्यासात कसे होते? असं समजा की आर्यभट्टनी शून्याचा शोध माझ्यासाठीच लावलाय. अरे डोक्याला काय झालं? काल रात्री बायकोनं डोकं फोडल्या रे. का रे? काल डोकं दाबालती आणि डोकं दाबता दाबता म्हटली, मग काय? लग्नाआधी कोण डोकं दाबत होतं म्हणून. मग काय झालं? मी म्हणलं लग्नाआधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तू आता मोठा होत चाललायस. माझ्या 3 गोष्टी लक्षात ठेव. पहिली गोष्ट, पैशाने माणूस मोठा होत नाही, मनाने होतो. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, जिथे इज्जत नसेल ना तिथे 1 सेकंद पण थांबायचं नाही. तू फक्त सांग मला कुणी मारलं, त्याला बरोबर गोडा लावतो मी. चल ना, बघतो ना कुणी माझ्या भावाला हात लावला. ए बाहेर चल, बाहेर चल, तू हात पायच काढतो. हा बोला ना, काही काम आहे? तुझे देखा तो ये जाना. तू चूक असणार आहे. शाळेत भांडण करायला जातो का? अहो नका मारू त्याला, झाली असेल चूक, लहान आहेत पोरं. कशाला मारते उगाच? मी पण माझ्या भावाला समजून सांगते. आवले बा आवड पोर घे, यांनीच भांडण केली असणार आहे. चल तू बरोबर आता बोल. उद्या परत भांडण कर काय, तुला चॉकलेट देतो. अबे साले. आपले यार कधी आला? अरे का आता चालू आहे? पाहुणे कोण आहे? आज जोडीदार रे. बरोबर. ए पाहुण्यांना वाढ व्यवस्थित. आईला आपल्याला म्हटलं होतं एकटा ये तर उराव एक जण घेऊन आलाय. जाऊ दे, आता काय बोलता. ए यार पत्रावळे वाढायला लावणार लवकर. अरे वाढतोय की दमदार की. ए यार बाहेर असं लवकर.
रसा ना ए रस ए यार रसा घे ना. ह्याच्या आईचा दाना ह्याच्या मग तर नुसता मागतोय आलाय तर बिना आमंत्रणाचा नुसता वानतोय. अरे गप खाकी ह्याच्या आईचा दाना वरनं खातोय आणि खालनं पाहतोय. अरे ह्यालाच कशी वाटत नाही रे. अरे ह्याला आणून लई मोठी चूक केली मी. अरे माणसा कोणसात काय आबरू राहायची माझी. ह्याच्या आईचा दाना ह्याच्या ए बाया मटणाची वाटी आण ना अजून एक. ह्या आबड्याच्या आईचा दाना म्हणलं होतं एकटा ये तो ह्यो बकासूर घेऊन आलाय आमच्या उराव बसवायला. नुसता खा खा खातोय. आता मटण पाहिजे पाहुण्यांना काही रसा वाढू का नुसता. ह्याच्या आईचा दाना ह्याच्या नुसतं मागात धरणं बका सुरागत खातय. मटाना आणि रस्सा आणि नुसतं खाऊन खाऊन नको केले. अरे नीट जेवला का माणसागत. मटणाची वाटी दे. कोणाला? काय ती जाड्याला त्याच्या इथं दाना त्याच्या. अरे किती खाते ती मागच आणती आण लावली कोणावर आली ती. जाऊ दे कोणावर येऊ दे जा दे जा. जेवला का पोटभर? पोटभर जेवण झालं बाबा. पण मी काय म्हणतोय हाय का दुसरीकडे अजून आमंत्रण? गाडी बस. आतापर्यंत आयुष्यात खूप येऊन गेल्या मुली. स्वतः तुमचा बर्थडे करायला आलोय मी कवी आबुली. यार पप्पा हेड जाऊ कशाला आले आले तरी येऊ दे की. या कवी या कापा केक. तुम्ही मला म्हणताय आपण कापूया केक. तुमच्या बोलण्यावरून तुमचं वागणं दिसते मला फेक. सकाळी बँकेत गेलो तेव्हा बाहून झाला माझा चेक. आणि तुम्ही त्यांच्याकडे ज्या नजरेने बघताय त्यावरून मला तुमचे इरादे वाटत नाहीत नेक. ओ ती जाऊ दे कवी कसं दिसतं मी. तुम्ही मला विचारता मी कसं दिसतो. पण तुम्हाला एक खरं सांगू तुमच्यापेक्षा बारीक जंगलातला हत्ती असतो. तुमचा बर्थडे म्हणून मी आता शांत बसतो. तू हे काय करतोय मला एक सांगतो की दात घासतो. होय ती जाऊ दे फ्लेवर कोणता आहे. तुम्ही त्यांना विचारताय फ्लेवर आहे कोणता. व्हॉट्सअपला जो काय तुम्ही संतांनी म्हणता. माझ्या पहिलं सामानच नाव होतं कांता. आणि भेटलाय तो केक खा नाही तुला मिळणार नाही घंटा. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू. पार्टी. कवी अबुलीच्या कवितेची अख्ख्या महाराष्ट्रात आहे कीर्ती. ह्यांच्या खिशात नाही दमडी हे कशी देताल पार्टी. तुमच्यासोबत असतात ही 4-2 कार्टी. आणि तुम्ही खर्च करणार नाही हे माहित असून तुमच्या मागे मागे फिरतात ही बुलटी. केकचा फ्लेवर आहे चॉकलेट आहे खूप छान. पण हा येडे भोकाचा पार्टी देणार नाही हा माणूस आहे घाण. त्याचा बर्थडे करायला आलतो मी महाराष्ट्रातला सुप्रसिद्ध कवी. पण मला कुठं माहित होती इथं जमल्यात सगळी येड झावी. ए सर्वेश ते बघ त्या जोशींच्या पोराला बघ 12वीला 84 मिळाले. तुझं काय होणार आहे काय माहिती. बघावं तेव्हा त्या लॅपटॉप मध्ये तोंड खुपसून बसतो. मला एवढं टेन्शन येणार आहे तुझं. अगाई माझी 12वी येऊन 10 वर्ष झाली का. 4 वर्ष लग्नाला झाली. अरे अरे थांब कुठे चालले आल्यास तर काहीतरी खाऊन पिऊन जा ना. पाणी घेऊन जा. अरे पाणी काय अगं तुझ्या आजचा फर्स्ट क्लास चहा. ओय चलणार आहे आपण रील काढू. अरे जाय रे बा आम्हाला रेल्वेची तयारी करायची आहे काही कामधंदे कर. हॅलो कामाचं बोल. कुठं आहेस. कामाचं बोल. अरे काय 2 दिवस झालं फोन पिन काय करायला आहेस. कामाचं बोल. अरे मग तुला आम्ही काय फोन पिन काय करायचं नाही. कामाचं बोल. काय नाही कसाच ते विचारायला फोन केलता रे. कामाचं बोल. बरं बाबा आम्ही तुला फक्त काय कामापुरतं फोन करतोय का. ठीक आहे सॉरी बोल. ते 500 रुपये तेवढे सेंड कर की. हे ठेव लवड्या. चल लवकर दादा असेल घरी मॅगी करून खाऊया मस्त की. Dame un grr. ¿Un qué? Un grr. ¿Un qué? Dame un tu. Ta, ta, tu, ta, tu, tu. Ok. Dame un grr. ¿Un qué? Un grr. ¿Un qué? Un grr. ¿Un qué? ¿Un qué? Un grr. ¿Un qué? मग नारूबाई हा काय गाडी घेतला म्हणा. कितीला घेतला. 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. 1.5 लाख रुपये तर माझा मोबाईलच आहे. याला उद्या मोबाईलवरच बसून ये. नारूबाई हा तू मोबाईलवर कसं काय बसून येईल. झालं उद्या त्याला विचारून याचा. अगं बाई सकाळपासून मित्रा सांगत आहे की कुठं जाऊ आणि फालतूचा डाऊट घेत बसू नकोस. माझ्यावर आत्ताच पहिला सांगतो तुला.
ए बाई खोटं बोलत नाही, 1 मिनिट थांब, त्याच्याकडे देतो, थांब, बोल त्याला सांग. ते बोल रे बाबा. ए काय रे, झालं का आता काम? चल माझं, दे पैसे, चल चल, दे पैसे, चल आता. 1 मिनिट थांब. किती वेळा सांगितलंय भाई, काय बी घालून येतो राव तू माझ्यासमोर. भाई आपलं व्यक्तिमत्व असं बनवायचं ना की आपण फाटलेले कपडे जरी घातले ना तरी ती फॅशनच वाटली पाहिजे. अरे केळ्या वेल्डिंगचा गॉगल घातलाय तू. आईला लेट लय झालंय ऑफिसला. हो दादा, हे संत्री कशी देवीत? संत्री 50 रुपये किलो. 50 ला किलो? बरं तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ही संत्री हिरवी कशी काय? हा, त्याच्या मागे लय मोठी स्टोरी आहे. एकदा काय होते, जुन्या काळातल्या राजाला लगीन करायचं असते, त्या आजूबाजूच्या गावातल्या 1000 पुरी बोलवून घेतोय आणि संत्र्यांचं एक एक बी देतोय. तर त्याची अनेक अट होती. पोरगी सुंदर आणि बुद्धिवान पाहिजे होती, कारण तो एकाच पोरगी बरोबर लगीन करणार होता. मग सगळ्या पोरींचा संयवर झाला. प्रत्येक पोरगीनं राजाला पसंत केली, तर राजाने एकाच पोरगीला पसंत केला जिच्या हातात गुलाबाचं फुल होतं. मग राजाने विचारलं पोरगीला की तुझ्या हातात गुलाबाचं फुल कसं काय? तर पोरगीनं उत्तर दिले की जे तुम्ही बिया दिलता त्या संत्र्याच्या नव्हत्या, त्या गुलाबाच्या बिया होत्या. मग त्या राजानं पोरगी संग लगीन केला. तर सांगायची गोष्ट अशी, तर मला पण माहित नाही या संत्र्याचा रंग हिरवा कसा आहे. तुला घ्यायचं असलं तर घे, नाही तर निघला वड्या. अरे मग माझा टाइम कशाला वाया घालवलास? या अगोदर सांगायला काय झालं तुला? तुला काय पाहिजे रे? सफरचंद पाहिजे. अरे सफरचंद लाल कशी आहेत? हा, त्याच्या मागे एक लई मोठी गोष्ट आहे. अहो मला ऑनलाईन ना एक ड्रेस आवडलाय, घेऊ का? हा ड्रेस का? घे ना. अहो पण तसा एक ड्रेस आहे माझ्याकडे. मग नको घेऊ. अहो पण तसा कलर नाही माझ्याकडे. घे मग. पण तसा पॅटर्न मी यूज केलाय, मग का पैसे वेस्ट करायचे? नको घेऊ मग. हा पण जास्त महाग नाही हो. घे मग. तरी पण पैसे काय झाडाला उगतात काय? नको घेऊ मग. पण तो ड्रेस आहे ना मला खूप छान दिसेल. घे मग. पण छान दिसून काय करायचंय? आपल्याला कुठे फिरायला तर जायचं नाहीये. नको घेऊ मग. हो पण ऑफर खूप भारी चालू आहे त्या ड्रेसवर. घे मग. पण ऑफरचं काय? परत लागल 2 महिन्यांनी. नको घेऊ मग. पण पुढच्या ऑफर मध्ये तो ड्रेस नसला तर? घे मग. पण ड्रेस पेक्षा ना मला साडी सूट होते, ड्रेस नको मला. नको घेऊ मग. पण नेहमी साडी साडी साडी, काही बदल पण हवा ना. ड्रेसच घेते मी. घे मग. जाऊ द्या, बघू त्या ड्रेसचं नंतर. सध्याला आहे मला एक ड्रेस. नको घेऊ मग. चला मी तुम्हाला जेवायला वाढून देते. घे मग. अहो जेवायला वाढून देते म्हणलं. नको घेऊ मग. अहो असं काय करताय तुम्ही? घे मग. नको घेऊ मग. काटा काटा. 2 वेळा छापा घेऊन आलाय, 100% या टायमाला काटा घेऊन येईल. काटा. भावा या टायमाला छापा बोलू का? छापा येऊन येईल, किती वेळ येईल? बोल काटा. काटा. आपा 1 रुपया तरी दे चॉकलेट खाला. और अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी. भावा एक चॉकलेट दे. भावा हे पैसे चालणार नाही, 2 झाडून छापा आहे. दादा तुझी दरवेळेची नाटकी झालं काय? खिशात कॅश नाही, थांब एटीएम मधून काढून देतो म्हणतोयस आणि तिकडेच गायब होतोयस आणि परत विषय पण काढत नाही. म्हणून तुला आज मी एटीएम मध्येच आणून बसवतो. चल काढ पैसे. ए थांब. ए काय? चल. कुठं? अरे चल रे, तुला कपडे घेऊन देतो. चल. असं फाटके कपडे घालून फिरणं बरोबर वाटत नाही. ए नाही बा, मी असं कोणावर विश्वास ठेवत नाही. नाही घेऊन दिलास तर? अरे नाही घेऊन दिलं तर पळून जा. बर चल. दादा त्याच्यासाठी एक शर्ट पॅन्ट दाखवा. शाळेला यो माणूस लय मोठा दिसतोय. कपड्यासंग जर जेवणाची जुळणा झाली असती तर लय बरं झालं असतं. राहू दे काय? राहू दे की. चालते. दादा किती? 300 रुपये. झाले बघा पेमेंट. चल तुला जेवायला बी देतो. ठीक आहे नुसता चहाच? अरे स्टार्टर आहे ह्यो. जेवण सांगितलंय की. आलो, लगेच जाऊन येतो. हे घ्या, तुमचं 1020 रुपये बिल झालं बघा.
1020 रुपये बिल. 2 चहाचं 1020 बिल. अरे देवा, हो तुमचं 1000 रुपये बिल झाले बघा. ये गडबड आहे बाबा. 1000 रुपये बिल झाले. एवढे पैसे आहेत का तुझ्याकडे? अरे खोळ्या लवड्याच्या 20 रुपये चहाचं बिल झालं. मागाशी जेवून गेलेला 1000 रुपये कोण देणार? अरे यांच्या टन्ना यांच्या कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर.